नगराध्यक्ष पदाचा स्वीकार करत असताना, पदभार स्वीकारत असताना खरं तर उरणच्या विकासाची जबाबदारी खांद्यावर घेतल्याचा खऱ्या अर्थाने भान मला आहे. मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की उरणच्या लोकांच्या चरणी हा विजय मी अर्पण केलेला आहे. ही खुर्ची ही नगराध्यक्ष पदाची जरी असली तरी मी जनतेची सेवक म्हणून आम्ही सारेजण या ठिकाणी काम करणार आहोत. उरणमध्ये ज्या ज्या गोष्टी आम्ही दाखवून दिल्या की ज्या अनेक वर्ष झाल्या नाहीत त्या करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करणार आहोत. आणि मी एकटी नसून या ठिकाणी उरणमधून निवडून आलेले जेवढे उमेदवार आहेत त्यांना घेऊन पहिल्यांदा आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू. विकासाच्या कामाच्या आड जो जो येईल त्याला बाजूला ठेवून आम्ही काम करू, परंतु आम्ही काम करत राहू. कारण जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास आम्ही सार्थ करण्याचा प्रयत्न करू. उरण हे आमचं कुटुंब आहे, घर आहे. जेव्हा कुठल्याही आपण बघाल घराच्या तिजोरीच्या चाव्या ह्या महिलांकडे असल्याच्या नंतर त्या उत्तमपणे कारभार आखू शकतात हे आपण कायमच पाहिलेले आहे. त्यामुळे आम्ही महिला साऱ्याजणी मिळून उरणच्या विकासासाठी आणि आमचे सगळे भाऊबंद जे आहेत ते उरणच्या विकासासाठी काम करू. उरणच्या विकासामध्ये ते आम्हाला मदत करणार नाही असं जर त्यांची भूमिका असतील तर ते पुढच्या काळात आम्ही ठरवू. एक, त्यांच्यामध्ये सुद्धा कोणाला उपनगराध्यक्ष वगैरे व्हायचं असेल तर आमचे दरवाजे उघडे आहेत. हे महाविकास आघाडीच्या नेत्यांशी बोलून मी तुम्हाला सांगते. आम्ही त्यांना सुद्धा उपनगराध्यक्ष करायला तयार आहोत. यावं आमच्याकडे, आमचे दरवाजे खुले आहेत.